नमस्कार. नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष घाता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास या पुस्तकामधील आपण आतापर्यंत 13 विद्यार्थिनींचा जीवन प्रवास उलगडून घेतला आहे. आज 14व्या विद्यार्थिनीचा जीवन प्रवास माझीच मैत्रीण साक्षी राठोड ही उलगडून घेणार आहे. चला तर मग पाहूया साक्षी राठोड काय सांगते. नमस्कार बालमित्रांनो. माझे नाव साक्षी कृष्णा राठोड. मी वर्ग 7वी शिकते. संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामध्ये मागच्या वेळेस मला एका ताईचा पाठ आला होता. तो पाठ म्हणजे आयुष्य आडवं उभं छेदताना, प्राजक्ता लोंढाळ. ह्या पाठाने मला खूप ऊर्जा दिली, खूप मला ज्ञान दिलं. आणि तसंच मला दुसऱ्या फेरीमध्ये एक पाठ आला. तो पाठ म्हणजे शिक्षण आणि नोकरीसाठी अविरत संघर्ष, अलका मस्के. मित्रांनो, ह्या पाठाचं नावच इतकं छान आहे, तर मला ह्यामधलं पहिल्यांदा जेव्हा मी हे पुस्तक घेतलं आणि ह्यामधलं हे पाठाचं नाव वाचलं तेव्हा मला ह्याच्या नावावरच इतकी धाडस दिसली. तर मला असं वाटू लागलं की ह्यामधलं संघर्ष मी कधी पाहेल असं मला वाटू लागलं होतं. आणि मी या पाठाला वाचण्यासाठी सुरुवात केली. सर्वप्रथम मला ह्याच्यामधून कळालं की ह्या ताई कुठे राहतात. त्यानंतर त्यांच्या आजोबाचं नाव काय, त्यांच्या आजीचं नाव काय, हे सगळं ह्याच्यामधून कळालं. आणि त्यांच्या गावाचं नाव होतं बांभळगाव. आणि तो गाव माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचं गाव होतं. आणि त्यांच्या आजोबाचं नाव होतं ज्ञानोबा. मित्रांनो, त्याच्या आजोबा ह्या ताईसोबत जास्त दिवस राहिले नाही, म्हणजे त्यांचा लवकरच मृत्यू झाला. आणि त्यांच्या आजीचे नाव होतं चंद्रभागा माय. त्यांच्या आजी त्यांना पुराण्या काळाची खूप छान छान गोष्टी सांगायची. मी जेव्हा ती ओळ वाचली तेव्हा मला असं वाटू लागलं की माझ्या आजीसारखीच ह्या ताईची सुद्धा आजी आहे. ती पण तिला इतकी छान गोष्टी सांगते आणि माझी आई पण आम्हाला खूप छान छान गोष्टी सांगते असं मला वाटू लागलं. आणि ह्या ताईचे जे वडील होते ते खूप दारू प्यायचे. त्यांची जे नोकरी होऊन म्हणजे ते जेव्हा काम करायचे तेव्हा जे पैसे यायचे, हमाली करून जे पैसे यायचे ते पैसे ते दारू पिऊनच व्यर्थ करायचे. मित्रांनो, दारू पिणं हे चांगली गोष्ट नाही आहे आणि आपण त्या पैशाचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि आपण त्या पैशानं दारू कधीच पिली नाही पाहिजे. काय काम ते काम करून, काय फायदा ते काम करून, जर ते पैसे आपण स्वतःच्या जीवाचा घात करत आहोत. म्हणून मित्रांनो, आपण कधी दारू पिली नाही पाहिजे असे ह्याच्यामध्ये मला कळालं. आणि ह्या ताईने काय संघर्ष केला हे या पाठामध्ये कोरलेलं आहे. मित्रांनो, जसे ह्या ताईने संघर्ष केला, त्यांच्या नोकरीसाठी ह्या ताईने जसा संघर्ष केला तसंच मी पण आता संघर्ष करत आहे. म्हणजे जर आताच्या काळी माणसं लवकरच मुलीचे लग्न करत आहेत. मी त्याच्या विरुद्ध जाऊन माझं लग्न कधीच करू देणार नाही आणि मी माझं शिक्षण पुढे चालवणार हे मला फक्त ह्या पाठामधून कळालं. जर ह्या ताईने हे पाठ लिहिलं नसतं तर मला आज ते कळालंच नसतं. आणि ह्या ताई जेव्हा पहिलीत होत्या तेव्हा त्यांना खेळ खूप आवडायचे. त्यांना खेळ शिकवणारे गुरुजी स्वामी सर होते. ते त्यांना खूप छान खेळ शिकवायचे. ती जेव्हा 5वीत होती, 5वी ते 10वी पर्यंत ती जेव्हा शिकत होती तेव्हा त्याला खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्या. आणि त्या मैत्रिणी मिळून ते त्याच्या शाळेच्या पुढच्या ग्राउंडवर खूप खेळ खेळायचे. जसे शिवना पाणी, खो खो, कबड्डी, क्रिकेट असे खेळ खेळायचे. आणि ते खेळ स्वामी सर त्यांना शिकवायचे. मित्रांनो, तसेच तर आमच्या पण शाळेत आहेत, ते पण आम्हाला खूप खेळ शिकवतात. आणि ह्याच्यामधले जे खेळ आहेत जसे की क्रिकेट, खो खो हे खेळ तर आम्ही रोजच खेळतच असतो. आणि पण मला ह्याच्यामधले एक खेळ कळालंच नाही, तो म्हणजे शिवना पाणी. हे खेळ मला थोडा अजीबच वाटला. कधी माझ्या जीवनामध्ये ह्या खेळाचं मी कधी नावच ऐकलं नव्हतं. पण हे पाठ जेव्हा मी वाचलं तेव्हा मला हे नवीन खेळ मला कळाले. आणि ह्या ताई जेव्हा लहान होत्या, त्यांच्या काळामध्ये जेव्हा लहान होत्या तेव्हा पण त्या खूप खेळ खेळायच्या. जसे चंपा, चप्पी, लोखंड, आंब्याच्या कोया हे खेळ ते खेळायचे. हे खेळ त्यांच्या काळामध्ये असायचे. आणि मित्रांनो, हे कसे खेळाचे नाव आहेत, जसे चंपा, चप्पी, हे तर अजबच नाव वाटते ना. पण त्यांच्या काळात हे खेळ खूप छान असायचे असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे.
आणि ह्या ताईंचा जन्म नगरला आल्याबरोबर त्याच्या ताईचा आणि ह्या ताईचा जन्म झाला आणि त्या 1994 सालीमध्ये त्याचा जन्म झाला. मित्रांनो, ह्या ताईंना 2 भाऊ झाले होते. त्यामधील एक भाऊ मृत्यू पावला होता. हे ऐकून मला फार दुःख वाटला की जर एखाद्याचा भाऊचा मृत्यू झाला असेल तर किती वाईट वाटतं असं मला ह्याच्यामधून कळालं. आणि मित्रांनो, ह्या ताईंच्या बहिणीचं सुद्धा लग्न झाला आणि ह्या ताईच्यावरच येऊन गेली त्या लग्नाची बारी. म्हणजे आता ह्या ताईचं पण लग्न करायचं ठरलं. ह्या ताईला लग्न करायचं कधीच आवडत नव्हतं, तरी त्याचे आई वडील त्याला म्हणायचे लग्न कर. नंतर ती एके दिवशी ती शाळेत शिकत असते तेव्हा तिचे वडील येऊन त्याला म्हणतात की तुला पाहुणे बघायला आलेत, चल घरी. नंतर मुख्याध्यापक येऊन म्हणतात की तुमची मुलगी खूप हुशार आहे, त्याला तुम्ही शिकवा, ती खूप हुशार आहे, ती खूप पुढे जाऊ शकते, असं त्याला खूप छान छान गोष्टी सांगतात. नंतर त्याचे वडील म्हणतात की बरं, आम्ही आमच्या मुलीला शिकवणार. कारण आता त्याच्या वडिलांची ते जेव्हा दारू पित होते ती नशा आता बंद झाली आहे. ते आता फार खुशीनं आनंदानं राहत होते. म्हणून त्याचे वडील त्याच्या मुलीच्या पाठीशी उभे राहिले. नंतर ह्या ताईंचा लग्न झाला आणि त्या ताई सध्या डेटा ऑपरेटर म्हणून काम करतात आणि सोबतच त्यांचा संसार पण सांभाळतात. हे पाहून मला फार आनंद झाला. त्यांच्यामध्ये जी जिद्द होती त्यांनी लग्न झाल्यानंतर ती जिद्द बाहेर काढली आणि आता आनंदाने त्याच्या परिवारासोबत राहतात. मित्रांनो, ह्या पाठामधूनच इतकी माहिती मिळाली असं नाही. मला पहिले जे पाठ होतं त्यामधून पण खूप सारी माहिती मिळाली आणि ती माहिती आता मी माझ्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करेन. आणि ह्या पाठामध्ये पण मोजके काही शब्द हे मला फार आवडले, काही कठीण गेले, पण ह्या पाठाचं नावच मला खूप आवडलं. मित्रांनो, एखाद्या पाठाचं नाव इतकं सुंदर असेल तर त्यामध्ये वाक्य किती सुंदर असेल हे विचार आपल्याला आले पाहिजे. हे पुस्तक फार छान आहे आणि ह्या पुस्तकाचा आता आमचं 14वा पाठ आज मी तुम्हाला समजून सांगितला. मित्रांनो, 14वा पाठ जेव्हा मी तुम्हाला आता समजून सांगते तेव्हा मला फार आनंद होत आहे आणि दुःख सुद्धा वाटत आहे. कारण आता खूप कमी पाठ होत चालले आहे आणि आता खूप कमीच पाठ राहिलेले आहेत. आणि जे ह्याच्यामधल्या ज्या ताईंनी आम्हाला खूप ज्ञान दिलं, ज्यांनी आम्हाला खूप आनंद दिला, त्यांच्याविषयी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद.